तर मे मंथचा आपण अनालिसिस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. किती प्रॉफिट झालाय, किती लॉस झालाय, कोणकोणती इंपॉर्टंट ट्रेड होते, कुठे कुठे स्ट्रॅटेजीवर झाले, सगळं काय एक्सप्लेन करणार आहोत. मे मंथचे सगळे ट्रेड आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करूया. आज संडे आहे, फ्री टाइम आहे थोडासा, त्याच्यामुळे सगळं काही या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहे. तर बघा ही आपली वरती हिस्ट्री तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये दिसत असेल. US 100चं बघा इथं ट्रेड आहे. सगळे ट्रेड तुम्हाला US 30, US 100 आणि US 500 मध्ये क्वचित ट्रेड दिसतील. हे बघा. आणि तुम्ही जर याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट बघितली तर लॉस छोटे छोटे आहेत आणि प्रॉफिट बघा. हे बघा इथं वळीनं लॉस झाले सगळे, पण किती लॉस आहे? 55, 30, 18, 21, 3. त्यानंतर प्रॉफिट बघा 65, 24, 11, 33, 40, 24, 32, 26, 25, 32. तर अशा प्रकारे बघा छोटे छोटे प्रॉफिट, छोटे छोटे लॉसेस आहेत. आणि ओव्हरऑल जर मंथली PNL बघायला गेलो आपण तर $318 फक्त प्रॉफिट आहे. कारण बघा मंथमध्ये मला चांगलं माहिती आहे, ज्यावेळेस आपण बाहेर जातो फिरायला त्यावेळेस भरपूर लॉस होतो. एप्रिल महिन्याचा चांगला अनुभव होता, त्याच्यामुळे मी लॉट साईज कमी केली या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये. कारण मे महिन्यामध्ये पण भरपूर बाहेर होतो. तरी बघा $290 डिपॉझिट आहे, सॉरी $298 डिपॉझिट आहे आणि $318 त्याच्यावरती प्रॉफिट, म्हणजे आपण जवळजवळ 100% गेन केलेला आहे. ओके. तर बघा आता याच्यानंतर बँक निफ्टी पण तुम्हाला थोडंसं दाखवतो. मी लास्ट वीक मध्ये थोडीशी बँक निफ्टीला पण ट्रेडिंग केलेली आहे, त्याचं पण स्क्रीन रेकॉर्डिंग आता इथं टाकत आहे. ओके. तर चला स्क्रीनवरती आपण थोडंसं बँक निफ्टीचं पण बघूया PNL आणि बाकीचे हे जे फॉरेक्सचे जे ट्रेड आहेत ते एक्सप्लेन करूया. कारण आपलं मेन जे ऑडियन्स आहे ते सगळं फॉरेक्स आहे, त्याच्यामुळे फॉरेक्सचे ट्रेड जे आहेत ते सगळे एक्सप्लेन करूया. ओके. तर आपण आलेलो आहे बघा. पहिल्यांदा अगोदर बघूया बँक निफ्टीचं. खरं तर इथं स्ट्रॅटेजीवरती वर्किंग चालू आहे आपलं. आणि आता म्हणजे थोडे दिवस झाले मी ट्रेड करतो. 5-6 दिवस झाले, म्हणजे मे मंथच्या लास्ट वीक मध्ये स्टार्ट केलं ह्याच्यामध्ये ट्रेड करायला. तर इथं तुम्हाला दाखवतो मी रिअलाइज्ड PNL. डेट सिलेक्ट करूया आपण मे मंथची, 1 मे टू 31 मे. ओके. सिलेक्ट केलेलं आहे आपण आणि तर गो केल्यानंतर ओके ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा 83,000 प्रॉफिट आहे, 7,000 चार्जेस आहेत आणि 76,000चा नेट PNL आहे. बघू शकता प्रत्येक दिवस इथं प्रॉफिट मध्ये गेलाय बघा. आणि ही जी स्ट्रॅटेजी आहे ना ती स्पाइक वरती डिपेंड आहे. म्हणजे कसं मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल स्पाइक येतात बघा, त्याच्यावरती डिपेंड करून स्ट्रॅटेजी काढली. पण कसं तुम्हाला जर डायरेक्टली मी स्ट्रॅटेजी सांगितली तर तुम्ही भरपूर लॉस करताल. कसा विषय असतो, अगोदर स्ट्रॅटेजीवरती वर्किंग चालू आहे माझं पण, त्यानंतर थोडे दिवस वर्किंग होईल या महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये 2-3 महिने लागून जातात स्ट्रॅटेजीवरती पूर्ण वर्किंग करायला. जर प्रॉफिटेबल झाली स्ट्रॅटेजी तर मी तुम्हाला सांगेन, लॉस मध्ये झाली तरी पण सांगेन, काय प्रॉब्लेम नाही. आणि सगळं काय आपल्याला शो करायचं आहे. तर ह्याचा व्हेरीफाईड PNL बघा, हे पण टाकतो मी. ही व्हेरीफाईड PNL ची लिंक आहे, ह्याला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ओके. हे बघा इथं व्हेरीफाईड पण लिहिलेलं आहे, ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन. ठीक आहे. तर आता मे महिन्याचा आपण अनालिसिस करूया. जून महिना चालू झालेला आहे. जून महिन्यात जवळजवळ मला वाटतं 16 तारीख आहे. खूप लेट झालेला आपल्याला, नो प्रॉब्लेम. तरी सुद्धा आपण काय करूया, अनालिसिस करूया. चार्टवरती येतो मी. 0.1 मिनिट रिमूव्ह करून टाकू सगळं. ओके. चार्ट वरती आलं बघा. आता US 100 मध्ये कोण कसं आहे, बँक निफ्टी ट्रेड एक्सप्लेन करण्यात काय मजा नाही तुम्हाला, कारण ती स्ट्रॅटेजी आहे ती अजून वर्किंग मध्ये आहे. तर US 100 चे ट्रेड मी एक्सप्लेन करतो. 1 मे पासून ते सगळे ट्रेड एक्सप्लेन करतो. तुम्ही आता बघितलं असेल तिथं प्रॉफिट लॉस सगळं काही बघून झालं असेल तुमचं. कुठे गेला 1 मे, 26 एप्रिल लॉसचे पण ट्रेड दाखवतो. 1 मेचा हा दिवस आहे. ओके. 1 मेच्या दिवशी बघा इथं क्लोजिंग प्राइस आहे. इथं क्लोजिंग प्राइस आहे. ह्यातले बघा आता बरेच ट्रेड मी जे सांगणार आहे ते मी तिथे घेतलेले असतील नसतील काय प्रॉब्लेम नाही, पण परफेक्ट ट्रेड कोणते झाले आणि कुठे कुठे लॉस व्हायला चान्सेस होता ते पण सांगतो. ओके. इथं बघा आता पहिल्या दिवशी काय विचार करायचा होता. 1 मे दिवशी मला वाटतं 1 मे दिवशी मी कुठं बाहेर गेलेलो होतो. ही क्लोजिंग प्राइस आहे. आता क्लोजिंग प्राइसच्या खाली ओपन झालं, सेलर ऍक्टिव्हेट आहे आणि लोवर लोचं स्ट्रक्चर दिलं मार्केटनं. कोण ऍक्टिव्हेट होणार आहे? सिम्पली रिटेलर लोक. या लोच्या ब्रेकडाऊनवरती रिटेलर लोक 100% मार्केटमध्ये सेलची डायरेक्शनला ट्रेड घेणार आहेत. तुम्ही इथं बाय डायरेक्शनला ट्रेड घेऊ शकतो. मला वाटतं मी अवेलेबल नव्हतो या दिवशी 100%, कारण एवढा सोपा ट्रेड चुकला नसता, किंवा असेल पण ठीक आहे, काय आठवत नाही मला. हे बघा हा आपला पहिला ट्रेड होता. बिनधास्त एंट्री 1:1.5 आपलं जे टार्गेट असतं, कन्फर्मेशन कॅन्डल सोबत एंट्री घ्यायची, कुठंही एंट्री मारायची नाहीये. ठीक आहे. बाकी बघा मुवमेंट कोणत्या डायरेक्शनला आलंय, अपसाईडला. का अपसाईडला मोमेंटम का आलंय मला सांगा. क्लोजिंगच्या खाली मार्केट काय करते, लोवर लो लोवर लो लोवर लोचं स्ट्रक्चर देत आहे. याचा अर्थ रिटेलर काय करते, सेल साइड पोझिशन बनवते. इथं जर तुम्ही बघितलं एक ट्रेंड लाईन बसते. ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाली की मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग येते. हा त्याच्यामुळे एवढा मूव आलेला आहे. ओके. एकदम सिंपल. आणि ह्याच्यात मला वाटतं तुम्ही जर टेलिग्रामवरती जाऊन बघा, टेलिग्रामची चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही जर बघितलं तर एक बऱ्यापैकी ट्रेड मी दिलेले आहे युट्यूबवरती, की इथं बायचा ट्रेड बनतोय, इथं सेलचा ट्रेड बनतोय. ठीक आहे. आता नेक्स्ट ट्रेड बघा, सगळ्यात सिंपल. हे बघा सेलिंग, कलर चेंज करतोय आता, सेलिंग आणि सेलिंग क्लोजिंग प्राइसचा ब्रेकडाऊन काय करतील सगळे रिटेलर लोक. ऑब्विसली सेल साइड पोझिशन बनवणार आहे. आपल्याला विदाउट टेन्शन कन्फर्मेशन कॅन्डल सोबत बाय डायरेक्शनला एंट्री बनवायची, विदाउट कन्फर्मेशन एंट्री बनवायची
नाहीये. कन्फर्मेशन कॅन्डल आली, इथून तुम्ही 1:1 घ्या, 1:1.5 घ्या, तुमची इच्छा आहे किती हाव करताय, किती ग्रीड करताय ते तुमच्यावरती डिपेंड असणार आहे सगळ्या गोष्टी. ओके, आता त्याच्यानंतर बघा तुम्हाला तिथं माझ्या मी जी हिस्ट्री दाखवली ट्रेडिंगची त्याच्यामध्ये छोटे छोटे प्रॉफिट लॉस दिसतील. ते का दिसत आहेत, मी मध्ये मध्ये रिस्क घेत असतोय. जसं आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर इथं बघा अशा प्रकारे कप अँड हँडल बनला, मी इथून रिस्क घेतलेले असते, तिथे छोटे छोटे कॅप्चर केले असते पॉईंट, इथं परत अजून एकदा अपसाइड ब्रेकआउट केला, परत छोटा पॉईंट कॅप्चर केला असतो. अशामध्ये लॉस पण होतो, प्रॉफिट पण होतो. ते थोडेसे जे छोटे छोटे दिसतात ना प्रॉफिट लॉस, ते हे असतात. ओके, तर हे 2 मेथड मला वाटतं पीडीएफ मध्ये हे ट्रेड मी सगळे सांगितलेले आहेत. आय थिंक ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता नेक्स्ट बघा, मला वाटतं या दिवशी मी इथं सेल साईडला ट्रेड दिला होता. टेलिग्राम ग्रुपला जाऊन चेक करा तुम्ही किती तारखेचा मेसेज असेल. इथं 3 मेचा मेसेज आहे. सेल डायरेक्शनला न्यूज प्रेडिक्ट केली होती. सेल डायरेक्शनला कशी काय प्रेडिक्ट केली होती, आपली लूपची स्ट्रॅटेजी जी स्पेशल बॅच मध्ये आपण शिकवलेली आहे. ओके, त्याचं टार्गेट काय एवढं मोठं मी असं दाखवत नाही कधी फेक. हे बघा 1:1.5 ला मला वाटतं इथं बुक करून घेतलं होतं आपण टार्गेट त्याचं. तरी मला वाटतं स्पेशल बॅच वाल्यांसाठी सांगितलेली स्ट्रॅटेजी. त्याच्यानंतर बघा काय झालंय मार्केटमध्ये, हा सपोर्ट आहे आणि इथं काय झालंय, कप अँड हँडल पॅटर्न झालेला आहे. ब्रेकडाऊन झाला नेकलाईनचा, आपली कन्फर्मेशन कॅन्डल आणि मार्केट अपसाइड मोमेंटम. साधा सिंपल साधं लॉजिक, आपलं जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. आता हा दिवस बघा 18,000 सायकोलॉजिकल, सगळ्यात सिंपल दिवस, सगळ्यात सिंपल. आणि ऑल इन वन बॅच चालू आहे बघा, ज्यांना जॉईन करायचं त्यांनी करून घ्या, आज लाईव्ह होईल त्यांचं. 18,000 सायकोलॉजिकल नंबर, 18,000 सायकोलॉजिकल नंबर पासून सेलिंग आली. मी तर इथं बाय केला होता, इथं बाय केला मी ह्या दिवशी, आणि इथून इथपर्यंत टार्गेट इथं बुक करून घेतलं होतं. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी इथं सेल केला, एकदम परफेक्टेड. बऱ्याच लोकांनी इथं सेल केला होता, परफेक्टेड आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. हे बघा तुमची जिथं जिथं टार्गेट होत आहेत ना, तुमचे ट्रेड परफेक्ट आहेत. मी चुकीचं म्हणू शकत नाही कोणाला. तुमचे टार्गेट झालं तर तो ट्रेड परफेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. रिझन, रिटेलर लोक सेल साइड, आता हायर हायचं स्ट्रक्चर, 18,000चा ब्रेकआउट, सगळी लोक बाय साइड बसली, मार्केटमध्ये एक डाऊनफॉल येणार. इथं स्टॉप लॉस आहे, स्टॉप लॉस हंटिंग झाली आणि मार्केट अपसाइड मोमेंटम केलं. तर ह्याच्यामधले लॉस मला सांगता येत नाहीयेत की मी नेमकं कुठे ट्रेड करत, कारण ते कसं असतं मी छोटे छोटे स्कॅल्प करायला बघतो, तिथं जर लॉस झाला तर ते लक्षातच राहत नाही की नेमकं. पण आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर परफेक्टली ट्रेड भेटत आहेत सगळे. ओके, आता हा बघा, आता काय जर म्हणते हा डब्ल्यू आमचा इथं लॉस झाला, मी म्हणतो ठीक आहे मान्य करा, कधी कधी मान्य पण करा, लॉस झाला ठीक आहे. प्रत्येक वेळेस असं नसतं की लॉस होत नसतोय. आता रिझन आहे का, ही क्लोजिंग प्राइस आहे मार्केटची, कालचा दिवस इथं क्लोज आहे. क्लोजिंग प्राइसचा मी काय सांगितलंय, लेवलचा ब्रेकडाऊन होऊन जर पॅटर्न बनत असेल तर तो पॅटर्न वर्क करण्याचे चान्सेस असतात. नीट आहे का, लेवलचा ब्रेकडाऊन करून जर पॅटर्न बनत असेल तर तो पॅटर्न वर्क करण्याचे चान्सेस असतात, जसं डाव जोन्स मध्ये काल की परवा झालेलं होतं. ओके, ठीक आहे. आणि ह्या दिवशी आपण कुठे एंट्री बनवली होती, मला वाटतं डाव जोन्सला एंट्री बनवली होती मी या दिवशी. पण आता एक अनालायसिसचा ट्रेड सांगतो तुम्हाला, सगळेजण इथून पुढे ऑब्झर्व करा. हे बघा डब्ल्यू बनला ठीक आहे. आता हा जो हाय होता आजच्या दिवसाचा हाय, इंट्राडे हाय, त्याच्यावरती मार्केटमध्ये काय झालंय, सस्टेन झाले. सगळे लोक कोणती पोझिशन बनवत असली तर भरून भरून बाय साईडला, का ब्रेकआउट झालेला आहे, मार्केट सस्टेन झालेला आहे, सगळी लोक बाय साईडला पोझिशन बनवतात आणि मार्केटमध्ये ही स्टॉप लॉस हंटिंगचं मोमेंटम येतं. कधी कधी ट्रेड पकडता येत नाही, पण मुवमेंट का आलंय हे तरी समजायला पाहिजे. आता पुढचा ट्रेड, हा जर दिवस बघितला 8 मेचा, या दिवशी आपण तुम्ही बघा जाऊन मेसेज 8 मेचा टेलिग्राम चॅनल आपल्या, इथं बाय केलता भाऊ, मी इथं बाय केलता या दिवशी. तुम्ही म्हणता 18,000चा ब्रेकआउट झालाय तरी पण बाय कसं काय केला, आणि क्लोजिंग पर्यंत टार्गेट सांगितलं होतं मार्केटनं, टार्गेट मारलेलं आपलं. मी म्हणतो भले तुम्हाला हा ट्रेड पकडता आला नसेल, मान्य करा, मी हा ट्रेड पकडला होता कारण थोडंसं मला सायकोलॉजिकल नंबरवरती ऍडव्हान्स माहिती आहे, त्याच्यामुळं हा ट्रेड मला पकडता येतो. आता मी त्याचा रिझन पण सांगता येत नाही मला आणि काय सांगता येत नाही. बरं तुम्हाला ट्रेड कोणता पकडता येत होता, ही बघा क्लोजिंग प्राइस, इथं क्लोजिंग प्राइसचा ब्रेकआउट झाला, इथं सेलची एंट्री मारायची नसते. ज्या वेळेस रिटेलर लोक, नीट ऐका बरं का सगळं, मी फास्ट घेतोय, समजत नसेल स्लो करा व्हिडिओ. इथं बघा हा रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स पासून सेलिंग आली, मी काय सांगितलं होतं, जर रेजिस्टन्स पासून सेलिंग आली आणि ब्रेकआउट झाला तर प्रॉपर रिटेस्टची वाट बघायची. आपली प्रॉपर रिटेस्टची थर्ड स्ट्रॅटेजी, परफेक्ट एंट्री, 2-3 कॅन्डलीमध्ये दडकन टार्गेट, निवांत आरामशीर तुम्ही हे ट्रेड पकडा, काही टेन्शन नाही तुम्हाला, तुम्ही हे ट्रेड पकडा सगळेजण. ओके, आता सगळ्यात एबीसीडी वाला ट्रेड हा 9 मेला मी काय अवेलेबल नव्हतो, माझ्या सगळे डिक्टो लक्षात आहे, 9 मेला मी अवेलेबल नव्हतो, किंवा मला वाटतं डाव जोन्स ट्रेड असेल, पण हा ट्रेड मी पकडा नव्हता बाय डायरेक्शन, मला चांगलं माहिती आहे. बघा पॅटर्न बघा, येड पॅटर्न आहे, येड पण कोण पण सेल करेल, इथं नेकलाईन वरती सगळी लोक सेल करतात, प्लस क्लोजिंग प्राइसचा ब्रेकडाऊन, एवढी मोठी सेलिंग बघून सगळी लोक सेल साइड पोझिशन बनवतात. आपण इथं कन्फर्मेशन सोबत बाय साइड एंट्री बनवायची होती. ओके, कन्फर्मेशन सोबत इथं बाय साइड एंट्री बनवायची, 1:1 घ्या, 1:1.5 घ्या, 1:2 घ्या, स्टॉप लॉस हंटिंग इथपर्यंत होणार, कुठपर्यंत, इथपर्यंत, का रिटेलर लोकांचे स्टॉप लॉस इथं लागलेले असतात. ओके, आता बघा हा डब्ल्यू जर तुम्ही पाहिला, मी थोडं स्वच्छ करून घेतो,
तुम्ही जर हा डब्ल्यू पाहिला तर हा डब्ल्यू वरती का गेलेला आहे, कारण या एम वरती रिटेलर लोकांनी सेल केले, ते या डब्ल्यू वरती बाईंग करत नाहीत. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके, मधले ट्रेड थोडे सांगता येत नाही बघा, कधी कधी इथं ट्रेड केला असतो तो लॉस होतो, $5 किरकोळ लॉस असते. ओके, आता त्याच्यानंतर हा दिवस, ह्या दिवशी 10 मेला ट्रेड केलेला नव्हता किंवा डाव जोन्स मध्ये ट्रेड होता, हा ट्रेड नव्हता मी पकडला. बऱ्याच लोकांनी हा सेल साइड ट्रेड पकडला होता. ठीक आहे, मी चुकीचं म्हणू शकत नाही, कारण वरती स्टॉप लॉसच अवेलेबल नाही. कोण सांगा मला, रिटेलर लोकांची स्टॉप लॉस आहेत का वरती? काही स्टॉप लॉस नाहीयेत वरती. का स्टॉप लॉस नाहीयेत? हे बघा, मार्केटमध्ये इकडं झिगझॅग झालं, सगळे स्टॉप लॉस खाली आहेत असं म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे मार्केट डाऊन साईड आला, नो प्रॉब्लेम. आता फिबोनाची सगळ्यात इम्पॉर्टंट आपली स्ट्रॅटेजी. फिबोला एवढं भयंकर विनिंग रेशो आहे फिबोचा, आता याला एक्सप्लेन करणार नाही. तुम्ही बघा, एकदम सिंपल ट्रेड फिबोचा सेल साईडला सगळ्यांनी घ्यायला पाहिजे होता हा ट्रेड, सगळ्यांनी. ठीक आहे, एकदम सिंपल ट्रेड. आता त्याच्यानंतर मला वाटतं या दिवशी लॉस झाला आहे माझा, बघा 14 मेला लॉस असेल बहुतेक. इथं बघा, हे काय क्लोजिंग प्राइसचा ब्रेकआउट झाला. इथं सेलला पोझिशन आय थिंक बनवली होती आणि बुक केलं नव्हतं टार्गेट, असं काहीतरी सीन झाला माझ्यासोबत बहुतेक. ओके, पण तुम्ही जर पाहिलं इथं तर स्ट्रॅटेजी नुसार 1:1.2 चा ट्रेड इझिली भेटला होता इथं पाहायला गेलं तर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. एखादा लॉस कन्सिडर करायचा, काही हरकत नाही. त्यानंतर न्यूज आली, मार्केट हॉलिडाय राहिलं, नो प्रॉब्लेम. पुढचा दिवस हा बघा, आता तुमच्या इथे बरेच लोक या दिवशी फसते सगळेजण. असं झालं आणि असं झालं ब्रेकआउट, हाय वरती बाय साइड एंट्री, सेल साइड एंट्री बनवायची. पहिली गोष्ट, तुम्ही जर थोडस लक्ष दिलं तर 2-3 गोष्टी समजून घ्या. इथून मार्केटनं फॉल केला, याचा अर्थ काय, हा रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्सला रेड कॅन्डल येते, याचा अर्थ रिटेलर काय करते, सेल साइड पोझिशन बनवते. ओके, मग रिटेलर सेल साइड पोझिशन बनवली, आपण तिथं कोणतीही एंट्री बनवायची नाहीये, ही गोष्ट समजून घ्या. त्यानंतर ही रेड कॅन्डल आली, कन्फर्मेशन आहे, पण रूल फॉलो केलाय का, नाहीये. ही रेड कॅन्डल आली, रूल फॉलो केलाय का, नाहीये. त्यानंतर इथं जाऊन येते रेड कॅन्डल आणि इथं आपली एंट्री बनते. मला सांगा, थोडासा नीट बघायचा, 18,500. हे बघा, 18,500 लॉस साठी रिझन आहे. 18,500 पासून सेल घ्यायला लागली. आता सांगा मला, सगळे रिटेलर काय करतील, सेल साइड पोझिशन बनवतील. ऑब्व्हियसली मार्केट कुठे जाणार आहे, अपसाइडच जाणार आहे. हीच गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे. नाहीतर रँडमली सेल करत बसला की रिटेलर बाय साइड एंट्री घेतली असेल, मी सेल करतो, तसं होत नसतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. 15 मे पर्यंत आपण आलेलो आहे. आय थिंक व्हिडिओ किती मिनिटात झाला मला चेक करू एकदा. कुठं दिसतं टायमिंग कुठं दिसतं रे, स्टॉप रेकॉर्डिंग. अरे इथं तर टायमिंग दाखवणं झालं, नो प्रॉब्लेम. नाही दिसतंय 11 मिनिटाचा व्हिडिओ झाला. ठीक आहे, अजून थोडंसं बनवूया, अजून थोडं करू अनालायसिस. या दिवशी पण आय थिंक ट्रेड, नाही हा दिवस होता बघा, मी तो ट्रेड बुक केला म्हणलो ना, तो हा दिवस होता. इथं सेल साइड पोझिशन बनवली होती, इथं ही सेल साइड पोझिशन बनवली होती. टार्गेट जर बघायला गेलं 1:1 टार्गेट झालं होतं, पण नाही 1:1 नाही, 1:1.3 टार्गेट झालं. माझा प्रॉफिट दिसत होता, मी बुक केला नाही, तुम्हाला सांगतो. एवढी मोठी कॅन्डल होती आणि वर जाण्याचं रिझन काय माहिती का, मार्केट ऑल टाइम हाय आहे. हे बघा, मला वाटतं ऑल टाइम हाय आहे. आहे राईट, ऑल टाइम हाय आहे मार्केटचा. रिटेलर कसं होतं, लगेच सेल साइड पोझिशन बनवतात. ऑल टाइम हायला काय होतं, रिटेलर सायकॉलॉजी सेल साइड पोझिशन बनवण्याची असते. त्याच्यामुळे मार्केट हळूहळू वरती जातं आणि मग परत फॉल केलेला आहे. ठीक आहे, आणि आता महत्वाची गोष्ट ऐका. आता हा एम पॅटर्न वर्क कसं काय म्हणजे झाला, जर स्टॉप लॉस सेटिंग नुसार तुम्ही एम पॅटर्नला एंट्री बनवली असेल तर तुमचा एक स्टॉप लॉस झाला असेल, बरोबर. आता रिझन आहे का, हे बघा, मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवत आहे. काही झालं तरी बाय साइडला एंट्री बनवायची नाही, ही गोष्ट टाकून ठेवा डोक्यात. बाय साइडला एंट्री बनवली, लॉस होणार. एकतर इथं ब्रेकआउट दिलेला आहे मार्केटनं, अनसर्टेन आहे ना मार्केट, ब्रेकआउट तर दिलाय म्हणजे बायर ऍक्टिव्हेट आहे, बरोबर. आणि एम पॅटर्न म्हणतोय सेलर ऍक्टिव्हेट. दोन्ही साईडला लिक्विडिटी आहे असं आपल्याला वाटतंय, म्हणजे आपण कन्फ्युजन मध्ये आहे. लिक्विडिटी कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे हे कोणाला माहिती आहे, फक्त ऑपरेटरला. आपण काय करू शकतो, फक्त अंदाज लावू शकतो की लिक्विडिटी कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे ते. ओके, आणि त्याच्यामुळे मार्केटनं एक क्रॅश केलेला आहे. एकदम सिंपल. 17 मेला मी अवेलेबल नव्हतो 100%, कारण मला हे आठवत आहे, किंवा डाव जोन्स मध्ये ट्रेड आहे. दोन्ही एकच गोष्ट आहे, कारण मला लगेच लक्षात येतं की मी कुठे एंट्री बनवली ती, कुठं माती खाल्ले ते सगळं लगेच लक्षात येतं. ठीक आहे, 17 मेला बऱ्याच लोकांनी मला वाटतं या प्रॉपर्टी टेस्टवरती बाय साइडला एंट्री बनवली बघा. प्रॉपर्टीच्या स्ट्रॅटेजीवरती बाय साइड एंट्री स्क्रीनशॉट आले आहेत माझ्याकडे, ते लगेच समजून जात आहे. खाली सायकोलॉजिकल नंबर आहे बघा, आणि ही लोवर लोची प्राइस ऍक्शन बघा. सगळेजण लोवर लो सगळेजण सेल करतात. ब्रेकडाऊन झालं सेल करतात, मार्केट अपसाइड मोमेंटम करतं. आणि ह्या दिवशी बघा 20 मेला कॅन्डल पहिली पडता सांगितलं होतं की मार्केट अपसाइड जाईल. रिझन बघा, 18,500 ऑलरेडी ब्रेकडाऊन केलाय. सगळे लोक सेल साइड पोझिशन म्हणतात. ट्रेंड कोणता आहे, डाऊन आहे.
सगळे लोक कोणती पोझिशन बनवतात? सेल साइड पोझिशन बनवतात. बिंदास्त ग्रीन कॅन्डल बाय साइड एंट्री बनवली, मार्केट बंकेन अपसाइड गेलेलं आहे. त्याच्यानंतर एक हायर हायचं स्ट्रक्चर झालं बघा इथं, डब्ल्यू झाला, हायर हायचं स्ट्रक्चर झालं, आपली कन्फर्मेशन कॅन्डल इथं आली, सेल साइड एंट्री बऱ्याच लोकांनी बनवली. मी झोपून गेलो होतो, मला वाटतं काहीतरी 11 वाजली होती माझ्या टायमिंग, 10:30 की 11 वाजली होती. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता हा एक दिवस बघा, मला वाटतं युट्यूब लाईव्ह 21 मेचं युट्यूब लाईव्ह 21 मेचं जर युट्यूब लाईव्ह बघितलं होतं तरी ते सेल साइड पोझिशन बनवली होती, ही लॉस झाली आपली. परफेक्ट लॉस झाला, मान्य करायचं, लगेच मान्य करायचं, खोटं बोलायचं नाही अजिबात. त्याच्यानंतर बाय डायरेक्शनल एंट्री बनवली, युट्यूब लाईव्ह जाऊन चेक करा 21 मेचं. इथं बाय डायरेक्शनल एंट्री बनवली होती आपण आणि परफेक्ट क्लोजिंग प्राइसचा टार्गेट बुक करून घेतलं होतं. इथं लाईव्ह मध्ये, युट्यूब लाईव्ह मध्ये आपण हे टार्गेट बुक केलं होतं. रिझन हे बघा, एम पॅटर्न नेकलाईन पाशी सेलिंग आली, सगळे लोक सेल करतात, वरती निघताना शॉर्ट कवरिंग येते, विषय संपला, सिंपल ट्रेड. आता हे बघा सगळ्यात मस्त ट्रेड, ही क्लोजिंग प्राइस. अरे ही क्लोजिंग प्राइस, क्लोजिंगच्या वरती काय झालं, मार्केट कॉन्सोलिडेट. हा इम्पल्स बघा, हायचा ब्रेकआउट आणि तुम्हाला थोडस झूम करून दाखवतो मी, झूम करून दाखवतो, सगळेजण बघा. हे बघा, ते मग सांगितलं आठवतंय का तुम्हाला? मी हायच्या वरती मार्केट सस्टेन होणे, आठवलं का? सस्टेन आणि मार्केटमध्ये हा क्रॅश कशामुळे आला? हायच्या वरती मार्केट सस्टेन झालं त्याच्यामुळे. आता बऱ्याच लोकांच्या डोक्यात लगेच यम पॅटर्न कसं काय खाली गेला? अरे क्लोजिंग प्राइस आहे, क्लोजिंग प्राइस वरून रिटेलर बाय करते. आपला रूल आहे सपोर्ट वरती काय जरी झालं तरी बाय साईडला एंट्री बनवायची नाहीये. ओके, साधं सिंपल लॉजिक. ह्याच्यातले लॉसचे जे ट्रेड आहेत ना ते मधले आहेत सगळे, बाकी स्ट्रॅटेजी बऱ्यापैकी विनिंग साईडलाच आहे. हा ट्रेड आठवला बघा 23 मेला, मला वाटतं सगळ्या लोकांनी सेल साईड इथं घेतला होता, फिबोनाची वरती सगळ्यांनी सेल घेतला होता. इथं सगळ्यांनी सेल साईड एंट्री बनवली होती फिबोनाची वरती. परफेक्ट ट्रेड, एकदम परफेक्ट, नो टेन्शन. मी इथं बाय साईड एंट्री बनवली होती. कुठं? इथं मी इथं बाय साईड एंट्री बनवली. टेलिग्रामला जाऊन बघा रे तुम्ही, टेलिग्रामला जाऊन बघा, त्या दिवशी 100% असणार 23 मे हाच ट्रेड एकदम परफेक्ट. काय विषय समजतंय का तुम्हाला? लोवर लोची प्राइस ऍक्शन, सगळे लोक सेल साईडला, मार्केट अप साईड. ओके, आता हे बाकी सगळे रूल बिल आपण आजच्या लाईव्ह मध्ये डिस्कस करूया. ऑल इन वन बॅचच्या लाईव्ह मध्ये सगळं काही डिस्कशन केलं जाईल, त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण रेडी राहा. ओके, ज्यांना जॉईन करायचे पाहिजे त्यांनी लवकर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या लिंक आहे. तोंड दुखायला लागलं 24 मे. ठीक आहे, थोडंच राहिलं आहे आता, बरीच मला वाटतं 24 मेला अवेलेबल नव्हतं मी, या महिन्यामध्ये भरपूर सगळे घोटाळे झाले आहेत. आता हे लोवर लोचं स्ट्रक्चर आहे, मला सांगा. आणि ह्या क्लोजिंगचा ब्रेकडाऊन देऊन काल मार्केट सस्टेन झालं, बरोबर आहे, सस्टेन झालं. आज नेकलाईन वरती म्हणजे त्या रेजिस्टन्स वरती कॉन्सोलिडेट करते. सगळे लोक कोणती पोझिशन बनवतात? सेल साइड. येड पण सेलच म्हणेल ना, एक तर डाऊन ट्रेंड बघा, सगळे लोक सेल साइड, मार्केटमध्ये अपसाइड मोमेंटम फिक्स. आता या युट्यूब वरती या, मी युट्यूबला लाईव्ह होतो 28 मेला. मार्केटमध्ये पहिली कॅन्डल चालू झाली, मी फेकत नाही बघा, तुम्ही युट्यूबला जाऊन कधी पण बघा. पहिली कॅन्डल ओपन झाली, इथं असताना सांगितलं होतं की मार्केट इथपर्यंत पोहोचल. इथं असताना सांगितलं होतं की इथपर्यंत पोहोचल आणि इथपर्यंत पोहोचल्यावर मी बाय करेन. म्हणजे इथपर्यंत पोहोचणार होतं माहित होतं, तरी पण सेल केलेला नव्हता. आणि इथं पोहोचल्यानंतर बाय साईडला एंट्री बनवली. रिझन आहे का? माझं काय गुणगान उपयोग नाही. रिझन आहे का? हे बघा, हेड शोल्डर पॅटर्न आहे मार्केटमध्ये. झूम आउट करतो, हेड शोल्डर पॅटर्न बघा, हेड शोल्डर पॅटर्न, नेकलाईनचा ब्रेकआउट. स्टॉप लॉस कुठे आहे? इथं आहे. हे स्टॉप लॉस हंटिंग झाल्यानंतर मार्केटमध्ये अपसाइड मोमेंटम येतं, तो हा ट्रेड आहे. सिंपल. आता आलो 29 मेला, संपत आले. आता पाठ केला ट्रेड दाखवतो तुम्हाला, छापेल ट्रेड दाखवतो. सगळेजण बघा, नुसतं सगळेजण बघा. हे बघा, हे अशा प्रकारे एक पॅटर्न म्हणू शकता किंवा सपोर्टचा ब्रेकडाऊन म्हणू शकता. आणि मार्केटमध्ये इथं जाऊन सेलिंग आली. कुठं जाऊन? ह्या सपोर्टच्या जवळ जाऊन सेलिंग आली आणि वरती जाताना मार्केट वरती गेलं. मी इथं युट्यूबला लाईव्हला बाय साईडला ट्रेड दिला होता, पण मार्केट कॉन्सोलिडेट झालं. ओके, मला वाटतं स्टॉप लॉस घेतला होता या ट्रेडला, 29 मेला स्टॉप लॉस घेतला होता. सेम ट्रेड कुठं होता आपला? इथं. हा बघा, हा ट्रेड सेम आहे ना. हा सपोर्ट, त्या खाली ओपन सस्टेन, आपण इथं बाय साईड एंट्री बनवली, मार्केट वरती गेलं आणि एक दिवस स्टॉप लॉस दिला. नो प्रॉब्लेम, काय रडायचं नाही अजिबात. त्यानंतर ना बरं 30 मेला पण मला वाटतं स्टॉप लॉस झालेला आहे, पण रिझन आहे बरं काय स्टॉप लॉसला. तुम्ही सगळेजण बघा, इथून बाईंग आली. हा काय? इंट्राडे लो, आणि इंट्राडे लो पासून बाईंग येते बघा. इथं मला वाटतं हा टॉप लॉस घेतला होता आपण, बाय साईड एंट्री बनवली आणि हा टॉप लॉस झालेला आहे. फक्त सिंपल रिझन काय होतं? लोवर लोची प्राइस ऍक्शन म्हणलो आणि इथं बाय डायरेक्शन एंट्री बनवली आणि बोंबलला मार्केट खाली गेलं, पण ह्या सपोर्ट पासून मार्केटनं सपोर्ट घेतला होता, त्याच्यामुळे स्टॉप लॉस हंटिंग झाली खालच्या डायरेक्शन मध्ये. सगळे रिटेलर लोक बाय करत होते. आपल्याला काय माहिती असतं, आपण एक अंदाज लावतो की रिटेलर काय करते त्याचा. ओके, आणि 31 मे, हा 31 मे पण मला वाटतं सायकोलॉजिकल आहे बघा. हा बघा 31 मे ही क्लोजिंग प्राइस. सगळेजण म्हणत होते लोचा ब्रेकडाऊन झाला सर आणि आम्ही बाय साईड एंट्री बनवली आणि आमचा लॉस झाला. अरे लॉस होणं शक्यच नाही. तुम्ही जर रूल फॉलो केले, मला सांगा, ही कन्फर्मेशन कॅन्डल आहे, ट्रेड बनतोय का? इथं नाही बनत. कन्फर्मेशन कॅन्डल आहे, ट्रेड बनतोय का? नाही. इथं बनतोय का? नाही. मला सांगा,
की ग्रीन म्हणते खाली आणते, ग्रीन म्हणते खाली आणते, ग्रीन म्हणते खाली आणते, याचा अर्थ काय? रिटेलर बाय साइड एंट्री बनवते, ही गोष्ट सायकोलॉजिकल तुम्हाला समजायला पाहिजे. मग इथं बाय साइड एंट्री बनवली तर आपण मूर्ख आहे आणि आपला लॉस फिक्स आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मे मंथचा अनालिसिस तुम्हाला एवढ्या फास्ट मध्ये सांगितलेलं आहे. तुम्हालाही मला एवढं फास्ट का जमतंय? कारण मी एक्सपिरियन्स केलेला आहे मार्केटला तेवढा, आणि मी अनालिसिस नेहमी असंच करतो, एवढ्या फास्टच करतो जेवढं फास्ट तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. तर हे अनालिसिस ज्यावेळी तुम्हाला फास्ट करता येईल त्यावेळेस तुम्ही बऱ्यापैकी असं समजू शकता की मला मार्केट समजलेलं आहे, कारण मी एवढं फास्ट मूव्ह प्रेडिक्ट करतोय. बॅक टेस्टिंग मध्ये असणार, लाईव्ह मध्ये मी याच्यापेक्षा फास्ट प्रेडिक्ट करतो. बघा सकाळी 7 वाजल्या सांगतो की असं बाय होईल, सेल होईल, कुठं काय जाईल ते ऑलरेडी मी सांगू शकतो बऱ्यापैकी. तेवढा स्टडी झाला आहे. कधी कधी लॉस होतो, प्रॉफिट होतो, नो टेन्शन. ठीक आहे. आय होप व्हिडिओ आवडला असेल. सगळेजण कमेंट मारा. आता एवढा मोठा व्हिडिओ मला माहित नाही तुम्ही बघितला की नाही, पण सगळेजण कमेंट मारा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा असेल तर करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.